ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? जयश्री नामदेव जाधव. काय करता तुम्ही व्यवसाय? मी गृहिणी आहे घरामध्ये. अच्छा, तुमचं मूळ गाव कुठे? मूळ गाव कोतुळ. सध्या कुठे राहता? भोसरी चिखलीमध्ये. तर काय तुमची नेमकी तक्रार आहे? विघ्नर टाइमच्या समोर तुम्हाला कुठलं गाऱ्हाणं मांडायचंय? अडचण काय? आमचे ते ह्याला पैसे अडकले ना. पैसे आम्ही म्हणजे सोनल वायर आणि रोशन यांनी कोण आम्हाला रोशन? यांच्याकडे आम्ही पैसे अडकवले होते ह्याच्यामध्ये दुर्वा एंटरप्राइजेस म्हणून असे. ते बोलले की आम्ही तुम्हाला दुर्वा एंटरप्राइजेस कुठे आहे कंपनी काय आहे? नारायणगाव मध्ये त्यांचं म्हणजे हे ऑफिस आहे. कुठे आहे ते ऑफिस? नारायणगाव पोलीस स्टेशनच्या समोर. पोलीस स्टेशनच्या बाजूला असेल. बाजूला बरोबर, काय जिथं असेल. बाजूला तिथे आहे म्हणजे असं. तुम्ही किती रुपये गुंतवले? माझे 4,50,000 आहे. 4,50,000. हो. तुम्ही पैसे कधी गुंतवले? पैसे मी 14 मे 2025. काय कॅश दिली का बँक मार्फत पाठवले? मी बँक मार्फत RTGS करून पाठवले सोनल यांच्या नावावर. बरं, ह्या दुर्वा एंटरप्राइजेस मध्ये तुम्ही पैसे गुंतवले, त्यातून तुम्हाला काय फायदा होणार होता? ते बोलले 60% तुम्हाला फायदा करू आम्ही. 7% म्हणजे महिन्याला? हो असं असे बोलले ते. पण त्यांनी आम्हाला असं कोणी सांगितलं होतं? सोनल वायर आणि रोशन. तुमच्याकडे कोण आलं होतं पैसे गुंतवा म्हणायला? आमच्याकडे कोण नाही. आम्ही ओळखीवर असं म्हणजे कोणाच्या ओळखीवर? नाही, तुम्ही या एंटरप्राइजेस मध्ये पैसे गुंतवा असं तुम्हाला कोणी सांगितलं? आकाश थोरात हे म्हणजे असे ओळखीचे होते ना आमचे. त्यांनी पण तुम्हाला गुंतवले भेटायला होते. आले? नाही, त्यांनी पहिले गुंतवले होते पैसे आणि ते बोलले की आहे आपल्याला एक फायदा होईल बा असं, तुम्ही पण गुंतवा. मग आम्ही गुंतवले. पण आम्हाला किती काय रक्कम नाही. तुमची गुंतवली? मी 4,50,000 गुंतवली. बरं, हे गुंतवले कुठल्या महिन्यात? 14 मे 2025. 14 मे 2025. म्हणजे आता वर्ष होत आलं. हो, वर्ष होत त्याचे काही आलं. पैसे मिळाले नाही? पैसे मिळाले नाही. 2 महिन्यानंतर मला फ्रॉड दिसायला लागलं. मग मी त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसला येत जात राहिले सारखी. ते आम्हाला ऑफिसला कारण कोण देत भेटायचं? राहिले. ऑफिसला कोण भेटायचं? ऑफिसला तीच कधी बंद असायचं, कधी ती असायची. 1-2 वेळाच भेटली. नंतर ती आम्हाला कारण सांगायची की मी सिरियस आहे, माझा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही येऊ नका, मला 1 महिन्याची मुदत द्या, असं करा तसं करा, अशी आम्हाला नाही, एक फसवणूक महिन्याची करत मुदत राहिली. म्हणजे त्यांनी काय पुढे पैसे दुसरीकडे गुंतवले होते का? ते कुठं गुंतवले माहित नाही. पण ती म्हणायची आमचे ब्लॉक झालेत असे काहीतरी आम्हाला कारण सांगत राहायची सारखे सारखे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं नाही, मला हे फ्रॉड वाटतंय ताई, मी रिक्वेस्ट करते, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला पैसे द्या. मग तर ते काय म्हणाले? ते आम्हाला असे चुकीच्याच तारखा द्यायचे. ह्या तारखेला या, त्या तारखेला या. त्या तारखेपर्यंत आम्ही कॉल करत नव्हतो. कॉल केला की ते सांगायचे आम्ही सिरियस आहे, आमचा ऍक्सिडेंट झालाय, किंवा आम्ही मीटिंग मध्ये, आम्हाला कॉल करू नका. माझा नंबर तर ब्लॅकलिस्टला टाकला होता तिने. अच्छा, ब्लॅक लिस्ट टाकला? हो. मग पुन्हा संपर्क कसा व्हायचा मग? मग माझा संपर्क तर रोशन बिरबल यांच्याशी व्हायचा. मग ते म्हणायचे मॅडमला डिस्टर्ब करू नका, मॅडम मीटिंग बिरबल मध्ये कोण? असतात. ते दोघं मिळून करत होते ना हे जॉब. अच्छा अच्छा. मग तुम्ही इथे पैसे गुंतवा, फायदा होईल असं तुम्हाला थोरात यांनी सांगितलं. हो. आता तुमची फसवणूक झाली. याला दोषी थोरात पण आहेत, बिरमल पण आहेत आणि ते वायल पण, असं म्हणायचं मग? नाही, थोरात नाहीये. थोरातला असं त्यांना, थोरातांनी मार्ग दाखवला. हो, त्यांना वाटलं त्यांना पण एक फायदा होतोय बा, आपल्याला पण होईल असं. थोरातांची पण गुंतवणूक आहे का? हो, त्यांची पण गुंतवणूक आहे 30 लाखाची. 30 लाख रुपये हो. फसवणूक झाली असं तुम्ही जे म्हणताय ताई, अजून कोणाची फसवणूक झाली काय माहितीये का? हो, संजय अशोक बुचके यांचं युट्यूबवर बघितलं मी की त्यांना पण 1.5 कोटीला काहीतरी फसवणूक 1.5 कोटी? झाली होती. हो, अरे बाप. फसवणूक झाली होती त्यांना पण. आणि यांना काय, यांचं नाव ते आता मी नाव घेतलेलं काय बाहेर येते, थोरात, त्यांचं पण युट्यूबला मी बघितलं. आकाश अच्छा, थोरात. आकाश थोरात त्यांची पण फसवणूक झाली. त्यांचं पण तुमची बघितलं. फसवणूक झाल्यावर तुम्ही काय पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे केलाय? हो, मी आता पोलीस स्टेशनला अर्ज केला. माझ्याकडे प्रूफ आहे सगळे. ताई, तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 10वी. तुम्हाला वाचता येतं? हो. काय अर्ज केलाय? मी असा अर्ज केला कुठे की आहे? अर्ज कुठे आहे? पोच कुठे आहे? माझी पोचीत आहे की जयश्री नामदेव नाही जाधव. का? हा, तुम्ही अर्ज वाचा बरं. काय तक्रार केली पोलीस स्टेशनला? जयश्री नामदेव जाधव, रोशन राजेंद्र बिरमल. अहो मॅडम, तुम्ही जो अर्ज केलाय तो कोणाला केलाय?
मी अर्ज वाचते ना, मी अर्ज रोशन मी पोलीस स्टेशनला अर्ज सुरुवातीपासून वाचा केला. ना, मजकूर वाचा ना सुरुवातीपासून. जो अर्ज आहे ना, माझा हा अर्ज आहे. माननीय पोलीस निरीक्षक साहेब, नारायणगाव पोलीस स्टेशन, जुन्नर तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अर्जदार मी स्वतः जयश्री नामदेव जाधव, पत्ता संविधान हाऊसिंग सोसायटी, घरकुल, जिल्हा पुणे. विषय माझा असा आहे, रोशन राजेंद्र बिरमल व सोनाली हर्षल वायळ यांना मी नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्याकडून संगमतपणाने आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंदवली होती, अशी मी तक्रार केली त्यांची. मजकूर काय आहे? अर्जाद्वारे मी असं सांगते, अर्जात वरील पत्त्यावर कायमस्वरूपी वास्तव्य असून नोकरी करून आपल्या कुटुंबियाची उपजीविका चालवते. आकाश विजय थोरात यांच्या ओळखीने अर्जदाराची ओळख आरोपी क्रमांक 1 रोशन राजेंद्र बिरमल व आरोपी क्रमांक 2 सोनाली हर्षल वायळ, आरोपी क्रमांक 3 हर्षद वायळ यांच्याशी झाली. आरोपींनी अर्जदारास ध्रुवा एंटरप्राइजेस या नावाने चालवल्या जाणाऱ्या कथित प्रोडक्ट्स मार्केट व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी अर्जदारास जास्त प्रवक्त्याचे आमिष दाखवून 60% दराने नफा मिळेल असे खोटे आमिष असे आमिष दाखवून खोटे आश्वासन दिले. सदर आश्वासनावर विश्वास ठेवून आरोपींनी अर्जदारास विश्वास घेऊन वेळोवेळी विविध खात्यांवर खालील प्रमाणे रक्कम जमा केली. ध्रुवा एंटरप्राइजेस या नावाने 1,10,000 मी आधी रक्कम जमा केली. आरटीजीएस केली. नंतर परत 24/5/2025 ला ध्रुवा एंटरप्राइजेस नावाने 3 लाखाची हे केलं मी आरटीजीएस मी माझ्या स्वतःच्या अकाउंट मधून केलेली त्यांनाच. पुढे मग अशा प्रकारे आरोपींना समताने अर्जदाराने अंदाजे 4,50,000 इतकी मोठी रक्कम फसवणूक करण्यात आली आहे माझी. त्यानंतर अर्जदाराने गुंतवणुकीनंतर परतावा व मूळ रक्कम मागितल्यावर आरोपींना वारंवार खोटे बहाणे व आज देतो उद्या देतो असे सांगून टाळाटाळ केली. आजपर्यंत अर्जदारास कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम परत मिळालेली नाही. उलट अर्जदाराने ही रक्कम इतरांकडून उसने घेतल्याने त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण निर्माण झाला आहे. वरील सर्व बाबी पाहता आरोपींना पूर्ण नियोजन कट रचून फसवणूक, विश्वासघात व अपहार केल्याने स्पष्ट दिसून येते. त्यामुळे आरोपींचे कृत्य भारतीय दंड संहितेने दंडनीय अपराध ठरते. आरोपींनी अर्जासोबतच इतर अनेक व्यक्तींनाही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. तुम्ही जो पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय तो कधी दिलाय? तो अर्ज आम्ही आज दिला आहे 15/4/2023. हवालदारांचं नाव वगैरे माहिती आहे? साबळे सर होते. हा. अच्छा, बरं. पोलीस काय म्हणाले? ते बोलले की आम्ही आता ह्याच वरच्या सरांकडे जाईल, वरचे सर याची पडताळणी करतील, त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. तुम्ही जानेवारी महिन्यात पैसे गुंतवले ना सुरुवातीला? 2005. पैसे मिळत नव्हते, तुम्ही त्यांच्याकडे मागत होते, ते टाळटाळ करत होते, त्याचा काही चेक वगैरे असं काही घेतला का? नाही, 1-2 वेळा आम्हाला ते तसे भेटले. एकदा त्यांनी आम्हाला हे केलं आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी मला एकदा काय केलं? एक वेळेस नाही, पैसे नाही दिले, भेटले. ते म्हणले ताई 1 महिना थांबा, मी तुम्हाला पैसे देतो. मग तारीख दिली. त्या तारखेला आम्ही गेल्यानंतर तिने मला हा चेक दिला सोनाली वायळे ह्या नावाने. किती रक्कम आहे त्याच्यावर रक्कम आहे 3,40,000. किती तारखेचा चेक आहे? चेक आहे 2/2/2026. तुम्ही बँकेत जमा का नाही केला? कारण आम्ही ते बोलत होते ना, आमच्याकडे पैसे नाहीये, थोडे थांबा, महिनाभर ताई रिक्वेस्ट करते, आमचं लोन होणार आहे, आमचे अकाउंट ब्लॉक झालेत, आमचे अकाउंट खोलणार आहे, मग मी तुम्हाला पैसे देते, असे वारंवार खोटं आम्हाला हे सांगत गेले. मागणी काय? आमची आता मागणी अशी आहे की लवकरात लवकर त्यांना तुम्ही पोलिसांनी त्यांना हे करावं, पोलीस साहेबांनी की सापडावं, त्यांना आणावं, काय असेल ते आमच्या त्यांच्या समस्या जाणून घ्यावे आणि आम्हाला हे करावं. ताई, आता तुम्ही जी विघ्नर टाइम्सला माहिती देताय
की तुम्ही स्वखुशीने देताय का तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? नाही, माझ्यावर कुणाचा दबाव नाही, कारण रक्कम माझी स्वतःची आहे आणि मी स्वतः आणि माझ्या मुलाने अशी मिळून आम्ही ही रक्कम तिला ट्रान्सफर केलेली आहे माझ्या account. दुर्वा एंटरप्राइजेस जे काय त्यांचं फर्म आहे ते जर उद्या असं म्हणाले आमची बदनामी करताय, तुमच्यावर त्यांनी आबरून दावा ठोकला, तुम्हाला तो मान्य असेल? नाही, मला मान्य नसणार आहे, कारण माझ्याकडे प्रूफ आहे. मी अकाउंट मधून RTGS केलेला आहे, हा चेक आहे तसं तिचा. असेल तर त्यांनी बिना दावा ठोकावा, तुमच्याकडे पुरावे आहेत. हो, माझ्याकडे पूर्णपणे पुरावे आहेत आणि मी स्वतः ती समोर जरी आलेत ते तरी मी स्वतः त्यांना बोलू शकते की तुम्ही माझी फसवणूक का केली. आता इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे विघ्नर टाइमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना, जनतेला काय आवाहन कराल? मी जनतेला पण हेच आवाहन करणार की आपण तर आपली जी फसवणूक केली आहे, आपली जी मूळ रक्कम घेतलेली आहे त्यांनी ती त्यांच्याकडून घेणे, त्यांना सांगणे, त्यांना रिक्वेस्ट करणे की काय झालं असेल ते आमची रक्कम आम्हाला परत देणे, आम्हाला पण दुसऱ्याची द्यायची, आम्ही पण दुसऱ्याकडून घेतली, आम्हाला त्यांना पण द्यायची. पोलिसांनी तुम्हाला काय रिप्लाय दिला? पोलिसांनी आम्हाला तेच सांगितलं की आम्ही वरती आमचं जे आपलं जे आहे आता आम्ही अर्ज केलाय तो अर्ज वरती जाणार आहे आणि वरची जे प्रोसेस असेल त्या प्रोसेस प्रमाणे होणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.